स्वयंपाक लवकर होण्यासाठी आठवडाभराच्या जेवणाचे, नाश्त्याचे नियोजन कसे करावे? मी कोणकोणती अशी पूर्वतयारी करते, जेणेकरून स्वयंपाकघरातील माझा बराचसा वेळ वाचतो, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आठवडाभराची पूर्वतयारी करायची. मग सगळ्या भाज्या आणून ठेवल्या. आता शाळाही सुरू होणार आहे. तसं मिस्टरांनाही सुट्ट्या होत्या, त्याही संपलेल्या आहेत. त्यामुळे मग आता त्यांचा डबा, मुलांचा डबा, हे सगळं धावपळीचं जे आयुष्य असतं ते थोडंसं सुखकर व्हावं, सोपं व्हावं, यासाठीची ही पूर्वतयारी. तसं आठवडाभराची तयारी करण्याऐवजी बरेच जण 2-3 दिवसाची तयारी करून ठेवतात. तसंही तुम्ही करू शकता. पण पावसाळ्याचे दिवस आहेत. बऱ्याचदा भाज्या मिळतात, मिळत नाहीत आणि मग आपली वेळेवरती धावपळ होते. डब्यात काय द्यावं हे सुचत नाही. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या आणून ठेवल्या. एक दिवस ठरवला ज्या दिवशी तुम्ही सगळी पूर्वतयारी केली ना, तर तुमचं पूर्ण काम जे आहे ते सोपं होतं. आपला स्वयंपाकाचा वेळ वाचतो आणि आपण इतर कामांसाठी अजून जास्त वेळ देऊ शकतो. तर इथे सगळ्या भाज्या मी काढून ठेवलेल्या आहेत. आता सगळ्यात आधी जे मी काम करते ते म्हणजे ज्या सुक्या भाज्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ धुवून ठेवणे. सगळ्याच भाज्या धुवून ठेवता येत नाहीत, पण काही ज्या भाज्या असतात ज्यांना भरपूर अशी माती असते आणि त्या 4 ते 5 दिवस चांगल्या टिकतात, अशा भाज्या आपण स्वच्छ धुवून वाळवून मग आपण फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही भाज्या ज्या आहेत त्या कंपल्सरी आपल्या फ्रिजमध्ये असायला हव्यात. जसं की काकडी असेल, गाजर असेल, टोमॅटो आहेत. त्याचबरोबर फ्लॉवर, पत्ताकोबी, सिमला मिरची, ह्या ज्या भाज्या आहेत ह्या अशा आहेत की ह्या तुम्ही कशातही घालू शकता. म्हणजे तुम्हाला मिक्स भाज्यांचं सँडविच बनवायचं असेल किंवा मिक्स व्हेज पुलाव बनवायचा असेल, सकाळी डब्याला लागणाऱ्या ह्या सगळ्या भाज्या फ्रिजमध्ये असतील ना, तर मग आपल्याला पटकन मुलांना पौष्टिक असं काहीतरी बनवून देता येतं. तर ज्या मिरच्या वगैरे असतात त्या जास्त मी भरून ठेवते. आता याचा मला ठेचा पण बनवायचा आहे. काही मिरच्या ज्या आहेत त्या भाजीमध्ये खुडून घातल्या जातात. नाश्त्यालाही मिरच्या लागतात. त्यासाठी ह्या सगळ्या मिरच्या स्वच्छ धुवून ठेवायच्या. वेळही वाचतो आपल्या. बऱ्याचदा काय होतं की मिरच्या आपण निसून ठेवल्या, मग वेळेवर धुवायचं म्हणलं की त्यातही बराचसा वेळ जातो. त्यासाठी स्वच्छ धुवून ठेवायच्या, त्या थोड्या सुकवायच्या, जेवढ्या ठेच्यासाठी लागतात तेवढ्या काढून घ्यायच्या. उर्वरित मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे. अद्रक जे असतं त्याला देखील भरपूर अशी माती असते, तर अद्रक देखील स्वच्छ धुवून ठेवायचं. तसं अद्रकाचं आपण साल काढतो, थोड्याशा अद्रकाची मी साल काढून ठेवत असते. उर्वरित अद्रक मी स्टोअर करून ठेवते. टोमॅटो देखील आपल्याला बऱ्याचशा भाज्यांमध्ये, सॅलडमध्ये, कोशिंबीर बनवायची असेल तर लागतातच. त्यासाठी टोमॅटो देखील स्वच्छ धुवून ठेवलेले असले तर बरं पडतं. आता भेंडी जी आहे ती भेंडी मी स्वच्छ धुवून इथे वाळवत टाकलेली आहे. आता भेंडी ज्या दिवशी बनवायची आहे त्याच्या आदल्या दिवशी मी कट करून ठेवते. आधीच कट करून ठेवत नाही, नाहीतर मग त्यातलं मॉइश्चर जे आहे ते कमी होतं. पण वेळेवर ती भेंडी धुतली की मग तिला सुकवावं लागतं आणि मग कट करावी लागते. तो वेळ वाचवण्यासाठी भेंडी इथे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. त्याचबरोबर मिरच्या देखील इथे स्वच्छ धुवून वाळत घातल्या. बाकीच्या सगळ्या भाज्या धुवून एका साईडला काढून ठेवलेल्या आहेत. तर हे झालं सगळं ड्राय भाज्यांचं नियोजन. आता ज्या भाज्या निवडून ठेवायच्या असतात, ज्यामध्ये मेथी असेल, पालक असेल, कोथिंबीर आहे, पुदिना आहे, त्या सगळ्या निवडून घ्यायच्या. तर आता ह्या भाज्या स्टोअर करून ठेवायच्या असतील तर यांना आपल्याला धुता येत नाही. पण आपण ड्राय तसं स्टोरेज करून ठेवलं तर आपला हा वेळ वाचतो. कारण निवडण्यामध्ये बराचसा वेळ जातो. मग तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल, नाश्त्याला काही बनवायचं असेल, त्यामध्ये बराचसा वेळ जातो. म्हणून आपण सर्व स्त्रिया काय करतो, की पालेभाज्या आणल्याबरोबर त्या निवडून ठेवतो. कारण त्या खराब देखील होतात बाहेर ठेवल्या तर. म्हणून त्यांना निवडून ठेवणं आणि लगेचच वापरणं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला ही पालेभाजी जर लगेचच बनवायची नसेल, जसं की पालक आहे, तर पालक जर मी तसा स्टोअर करून ठेवला, एकतर त्या पालकाचे मी पराठे बनवते किंवा मग पालक वरण बनवते. आणि दुसरं म्हणजे मुलांना पालक पनीर खूप आवडतं. कारण मुलं असं पालकची कोणती भाजी डाळ घालून केलेली एवढी आवडीने खात नाही, जेवढं पालक पनीर खातात किंवा पालकचे पराठे खातात. म्हणून मी पालक जो आहे तो लगेचच वापरून घेत असते. पालेभाज्या जेवढ्या आहेत त्या आधी संपवायच्या आणि त्यानंतर सुक्या भाज्या आहेत त्या संपवायच्या. असं मी करते. अशा आपल्यापैकी बऱ्याच जणी करतही असतील. आता पालक जर मला दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी वापरायचा असेल तर अशा वेळेस मी तो पालक स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर गरम पाण्यामध्ये त्याला थोडंसं वाफवून घेते. म्हणजे त्याची प्युरी तयार करून ठेवते, जेणेकरून याचे पराठे बनवायचे असतील म्हणजे पालकची प्युरी टाकूनही तुम्ही पराठे बनवू शकता, ग्रीन पराठे, किंवा मग पालक पनीर बनवायचं असेल तर त्यासाठी रेडी प्युरी आपल्या फ्रिजमध्ये असेल ना, तर आपलं काम देखील सोपं होतं. इथे मेथी देखील मी निवडून घेतलेली आहे. तोपर्यंत पालक माझा ब्लांच झाला. थंड पाण्यामध्ये याला घातलं आणि मिक्सरला बारीक करून घेतलं आणि ही जी प्युरी आहे ती मी काचेच्या कंटेनरमध्ये ठेवते. आता ह्या सगळ्या वस्तू समोर असल्या फ्रिजमध्ये तर मग आपल्याला दिसतं की कुठे काय ठेवलेलं आहे. ट्रान्सपरंट जर आपण जार वापरले ना तर ते बरं पडतं.
तसं स्टोरेजसाठी आपण प्लास्टिक वापरू नये, पण ड्राय स्टोरेजसाठी आपण वापरू शकतो. आता हळू-हळू मी ग्लासवरती स्विच करतीये. पण ग्लासला वापरणं थोडं अवघड आहे म्हणून भीती पण वाटते. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या काचेच्या असणं आवश्यक आहे. जसं की आता ही वेट ग्रेव्ही आहे, पालकची प्युरी किंवा तुम्ही अजून काही जे ओलसरपणा असलेल्या गोष्टी आहेत त्या स्टोअर करणार असाल, तर अशा वेळेस काचेच्या बाटल्यांमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि आता इथे मी पालक प्युरी बनवून घेतलेली आहे. तसं आठवडाभरामध्ये 2दा पालक, 2दा मेथी आपल्या आहारामध्ये असायला हवी. पण 2 वेळा शक्य नसेल तर किमान आठवडाभरातून एकदा तरी या गोष्टी आपल्या आहारात असायलाच हव्यात. कंपल्सरी एक तरी पालेभाजी जेवणात असावी. पण पावसाळ्यामध्ये फारशा भाज्या मिळत नाहीत. मग जी भाजी तुम्हाला मिळेल, जी चांगली असेल ती तुम्ही वापरू शकता. बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत त्या रिपीट होतात. पण काही भाज्या तुम्ही प्रत्येक आठवड्याला बदलू शकता. जसं की एका आठवड्यामध्ये तुम्ही दुधी भोपळा घेतला, तर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही लाल भोपळा घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही नियोजन जे आहे ते करू शकता. तर इथे पालकची प्युरी तयार करून घेतली. तर अशाच प्रकारे मी आता पुदिन्याची चटणी देखील बनवून घेणार आहे. पुदिन्याची चटणी आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी लागते. सँडविच बनवायचं असेल, मुलांना कधी पाणीपुरी खावीशी वाटली, कधी चाट खावंसं वाटलं, तर ह्या गोष्टी जर आपल्या फ्रिजमध्ये असतील, तर त्यासाठी लागणारा वेळही वाचतो आणि आपलं मुलांचं संध्याकाळचं नाश्त्याचं नियोजन, तसंच सकाळचं नाश्त्याचं नियोजन देखील होऊन जातं. तर पुदिना, हिरवी मिरची, अद्रक घालून मी बारीक करून घेतला. त्यानंतर यामध्ये लिंबू घातलेला आहे, मीठ घातलं आणि ही जी प्युरी आहे म्हणजेच पुदिन्याची पेस्ट मी स्टोअर करून ठेवते. लिंबू घातल्यामुळे याचा कलर जो आहे तो ॲज इट इज राहतो. नाहीतर पुदिना जो आहे तो थोड्या दिवसानंतर काळा दिसायला लागतो. म्हणून लिंबू यामध्ये आवर्जून घालायचं. आता आपल्या वीकली मील प्लॅनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे अद्रक लसणची पेस्ट. ही आपल्याकडे रेडी असायला हवी, नाहीतर यामध्ये पण बराच वेळ जातो. आता अद्रक लसणची पेस्ट करत असताना त्याचा रेशो जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजेच तुमचा लसण जेवढा आहे त्याच्या 1/4 म्हणजे 1 पाव जो आहे तो अद्रक असला पाहिजे. तरच त्याचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट होतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. अद्रक जर जास्त झालं ना, तर त्याची चव जी आहे ती मग अजूनच उग्र अशी लागायला लागते. म्हणून लसणापेक्षा अद्रकचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. आता कोथिंबीर निवडलेली आहे, तर कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात त्या देखील मी अद्रक लसणची पेस्ट तयार करत असताना घालत असते. यामुळे भाज्यांना अजून छान चव येते. आता ही पेस्ट तयार केल्यानंतर ती पण एका काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवायची. म्हणजे आपल्याला फ्रिजमध्ये कुठं काय ठेवलेलं आहे हे लक्षात येतं. अशा ट्रान्सपरंट बॉटल जर आपल्या फ्रिजमध्ये असतील तर. आणि अद्रक लसणची पेस्ट आहे त्यामुळे एखादा छोटासा चमचा देखील यामध्ये घालून ठेवायचा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे कंटेनर आहे कॉमन आहे. आता प्रत्येकाकडे असं कंटेनर असतं ज्यामध्ये सेक्शन असतात. यामध्ये ना मी हे नॅपकिन्स घालून ठेवत असते. तर हे नॅपकिन्स जे आहेत ते तुम्ही रियूज करू शकता. म्हणजे त्याला तुम्ही 100 टाईम्स यूज करू शकता. तर आता याला थोडासा मोठा भाग होता म्हणून 2 पार्ट्समध्ये मी कट केला. खाली जर आपण कंटेनरच्या खाली आणि वरती पण आपण हे टिश्यू पेपर वापरले ना, तर भाज्यांमधलं मॉइश्चर जे आहे ते टिकून राहतं. याच्याऐवजी तुमच्याकडे जर सुती कपडे असतील तर ते देखील तुम्ही वापरू शकता. पण सुती कपड्यांना थोडंसं मेंटेन करावं लागतं. वॉश वगैरे करून ठेवावं लागतं. पण याचं कसं आहे तुम्ही पाण्याखाली 1-2 वेळा धुतलं त्यानंतर खूप खराब झालं तर तुम्ही टाकूनही देऊ शकता. तर खूप युजफुल असे हे नॅपकिन्स आहेत किंवा टिश्यू पेपर तुम्ही म्हणू शकता. तर याचा वापर आपण भाज्या स्टोअर करण्यासाठी, तसंच किचन ओटा क्लीन करण्यासाठी, तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जेही तुमचे शेल्फ आहेत ते क्लीन करण्यासाठी, फ्रिजला क्लीन करण्यासाठी या नॅपकिनचा वापर तुम्ही करू शकता. म्हणजे मल्टीपर्पज हे नॅपकिन आहेत. तर हे 3 सेक्शनचं जे कंटेनर आहे यामध्ये मी सगळ्यात पहिल्या कंटेनरमध्ये मेथी ठेवलेली आहे. एक तरी पालेभाजी या कंटेनरमध्ये मी स्टोअर केलेली असते. म्हणजे कसं आहे दुसरीकडे ठेवली ना, की मग आपल्या लक्षात राहत नाही, की ही भाजी आपल्याकडे होती. म्हणून मग अशा पद्धतीने एका कंटेनरमध्ये ठेवलं ना, की आपल्याला दिसते पण आणि आपण पटकन बनवतो पण. आणि यामध्ये ज्या एक्स्ट्राच्या मिरच्या होत्या त्या ठेवलेल्या आहेत. काही मिरच्यांचा मला ठेचा बनवायचा होता आणि बाकीच्या सगळ्या मिरच्या मी या कंटेनरमध्ये ठेवते. देठ काढून ठेवल्यामुळे बऱ्याच दिवस या मिरच्या टिकतात आणि खराब देखील होत नाही. नाहीतर आपण देठासहित मिरच्या ठेवल्यानंतर त्यांना पाणी सुटायला लागतं आणि एक मिरची जरी खराब झाली तर सगळ्या मिरच्या खराब होतात. आणि तिसऱ्या कप्प्यामध्ये मी कोथिंबीर ठेवत असते. तर हा जो कंटेनर आहे मी अशा पद्धतीने यूज करते. तुम्ही हव्या त्या भाज्या यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार म्हणजे तुम्हाला जसं सोयीचं वाटतं त्या पद्धतीने या कंटेनरचा वापर करू शकता. पालेभाज्या स्टोअर करून झाल्यानंतर जेवढ्याही सुक्या भाज्या आहेत त्या देखील अशा कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायच्या.
आणि काही भाज्यांसाठी मी ट्रे वापरते, जे पुल आउट ट्रे असतात, ज्याला असं वरून लीड नसतं. त्यामध्ये ज्या भाज्या खराब होणार नाहीत अशा भाज्या ठेवते, ज्यामध्ये टोमॅटो असतील, वांगे किंवा पत्ताकोबी अशा भाज्या ट्रेमध्ये ठेवल्या की त्या आपल्याला पटकन घेता पण येतात. आता काही भाज्या ज्या आहेत त्या कंपल्सरी आपल्या फ्रीजमध्ये असायला हव्यात. ज्यामध्ये गाजर आहे, काकडी, टोमॅटो. तर मला सिमला मिरची मिळाली नाही. सिमला मिरची देखील मी कंपल्सरी फ्रीजमध्ये ठेवते. कारण सिमला मिरचीला आपण बऱ्याच भाज्यांसाठी वापरू शकतो. मुलांना सँडविच बनवायचं असेल किंवा मुलांना पुलाव द्यायचा असेल, नूडल्स बनवायचे असतील, तर त्यामध्ये आपण सिमला मिरची घालतो, गाजर घालतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये असायला हव्यात. आता काही अद्रक जे आहे ते मी या ट्रेमध्ये ठेवले. उर्वरित अद्रक जे आहे ते मी हे नवीन घेतलेलं कंटेनर आहे, ज्यामध्ये 6 सेक्शन आहेत. तर पहिल्या सेक्शनमध्ये लिंबू ठेवू शकता, दुसऱ्या सेक्शनमध्ये अद्रक ठेवू शकता, एका सेक्शनमध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालू शकता, थोडासा कढीपत्ता. कारण आपल्याला नाश्ता बनवायचा असेल, स्वयंपाक करायचा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कंटेनरमधून काढण्यापेक्षा एका छोट्याशा कंटेनरमध्ये आपण आधीच दुसऱ्या दिवशीची पूर्वतयारी थोडीशी करून ठेवली, की हा एकच कंटेनर आपण बाहेर काढला, की आपलं स्वयंपाकाचं काम हे सोपं होतं. आता या छोट्याशा कंटेनरमध्ये आपल्याला हव्या त्या वस्तू आपण भरून ठेवू शकतो. कॉर्न्स असतील किंवा कोशिंबीरमध्ये जर तुम्ही डाळिंबाचे दाणे घालत असाल, तर ते सोलून यामध्ये घालून ठेवू शकता. बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही आदल्या दिवशी कट करून यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जसं की गाजर आहे किंवा सिमला मिरची आहे, पत्ताकोबी आहे. दुसऱ्या दिवशी एखादा पदार्थ तुम्ही बनवणार असाल, तर त्यासाठी जर तुम्हाला या वस्तू लागणार असतील, तर या आधीच कट करून ठेवलेल्या असतील, तर तुमचं पूर्वनियोजन जे आहे ते स्वयंपाकाचं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदाच करून ठेवाव्यात असं नाही. आदल्या दिवशी पण तुम्ही थोडीफार तयारी करू शकता. पण जी बेसिक तयारी असते, की तुम्हाला काय बनवायचंय, कोणत्या दिवशी, मुलांना डब्यामध्ये काय द्यायचंय, याचं नियोजन मात्र तुमचं असायला हवं. भाज्यांव्यतिरिक्त तुम्ही जर घरी पनीर बनवणार असाल, तर पनीर असावं. त्याचबरोबर कडधान्य देखील आपल्याकडे असावीत. एखाद्या वेळेस भाजीला काही नसेल, कारण बऱ्याचदा माझ्याकडे संध्याकाळच्या भाजीमध्ये मी कडधान्यांचाच वापर करते. ज्यामध्ये काळे चणे असतील किंवा मटकी असेल, हिरवे मूग असतील. सकाळच्या स्वयंपाकासाठी मी भाज्या वापरते आणि संध्याकाळी मात्र कंपल्सरी मी कडधान्य वापरत असते. तर आता सगळी ही पूर्वतयारी झालेली आहे. एकदाच सगळी तयारी मी करत नाही, कारण आपण खूप थकतो. कारण आपल्याला दुसरीही कामं असतात. त्यामुळे जेवढं होईल तेवढं काम तुम्ही थोडं-थोडं करायचं. तर आजच्यासाठी मी एवढी तयारी करून ठेवलेली आहे. आता या व्यतिरिक्त मला बरीचशी कामं करून ठेवायची आहेत, ज्यामध्ये मला शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे, ठेचा बनवायचा आहे. पण जी बेसिक तयारी शाळेसाठी लागणार होती, ती सगळी मी करून ठेवलेली आहे. आणि आठवडाभराची अशी जर आपली पूर्वतयारी असेल, तर आपला स्वयंपाकघरातील बराचसा वेळ वाचतो. आपलं काम देखील खूप सोपं होतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.